आज आमच्या ह्यांना सुट्टी होती. म्हटलं चला ना हो कुठेतरी फिरायला. म्हटले कुठे जाते पाण्या पावसाच्या दिवसात. म्हटलं चला टिटवाळ्याला जाऊन येऊया. टिटवाळ्याला नेणार म्हटल्यावर एवढी खुश झाले की त्यांना मी फुलच दिलं. ते मला म्हटले जरा माणसं तर बघ. त्यांना हे ब्लॉग वगैरे काही आवडत नाही, पण मला आवडतात म्हणून ते काही बोलत नाही. तेवढ्यात ट्रेन आली. ट्रेनमध्ये बसलो तर खूप गर्दी होती. पण मुंबई ही राव, सॅटर्डे असो नाही तर संडे, गर्दी तर नेहमी राहणारच, बरोबर ना. ट्रेनमध्ये गर्दी खूप होती. बाया म्हणत होत्या ही बाई काय माकड चाळे करते काय माहिती. पण चला, ट्रेन चालू झाली. फायनली आम्ही टिटवाळ्यापर्यंत पोचलो. पण तिथे पोचल्यावर असं वाटत होतं गावीच पोचलो की काय. गावासारखं मस्त वातावरण होतं. नंतर आम्ही टिटवाळा स्टेशनला पोचलो. तिथे गेल्यावर म्हटलं की आपण घोडागाडीत बसूया. मिस्टर बोलले आपलं वजन बघा आणि मग त्या घोड्यावर बसा. चल गपचूप रिक्षाने. रिक्षात बसलो आणि निघालो. नंतर म्हटलं जाऊ दे, फिरायला आणलं हेच खूप मोठं नशीब आहे. बाहेर मस्तपैकी वातावरण झालं होतं. टिटवाळ्याला जाणार म्हटल्यावर मी खूप खुश होते. असंही दर महिन्याला आम्ही टिटवाळ्याला जातोच देवाचं दर्शन घ्यायला. तिथे पोचल्यावर एवढी काही गर्दी नव्हती. आतमध्ये गेल्यावर आम्ही आरतीचं ताट घेतलं, हार वगैरे घेतला. नंतर आतमध्ये गेल्यावर हातपाय धुवून घेतले. आतमध्ये मंदिरात जायच्या अगोदर व्यवस्थित जायचं, देवाचं दर्शन घ्यायचं असतं ना. आतमध्ये गेलो तर तिथे बाहेर लिहिलं होतं की फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. तरी आम्ही कसे तरी काढले. गर्दी नव्हती त्यामुळे दर्शनही खूप छान झालं होतं आमचं. फोटो काढून देत नव्हते त्यामुळे कसा तरी गपचूप काढला. पण बाप्पाचा फोटो आला. गेल्या वेळी गेले होते तेव्हा मला फोटो काढता आला नव्हता बाप्पाचा, पण ह्यावेळी काही का असेना मी फोटो काढला. वातावरण तर इतकं छान होतं ना, खरंच टिटवाळ्याला गेलं ना खूप भारी वाटतं. तुम्ही कधी गेले होते का मित्रांनो? कमेंट्समध्ये तर नक्की सांगा. मंदिराच्या मागे गणपती बाप्पाचा एक फोटो आहे. दर्शन वगैरे घेतलं, फेऱ्या मारल्या. नंतर बाहेर पडलो. बाहेर पडल्यावर मुलं म्हटली आई चल, तिथे आतमध्ये खूप छान छान वस्तू भेटतात. म्हटलं चला, बघायला काय हरकत नाही आहे. गेलो. हार खूप छान होते. आता गणपती येतात ते हार तुम्हाला खूप छान भेटतील तिथे प्लास्टिकचे. गणपतीच्या तर मूर्त्या इतक्या सुबक आणि सुंदर होत्या ना, खरं 101 मूर्त्या होत्या. तुम्हाला हवी तशी तिथे मूर्ती भेटेल. स्वामींची सुद्धा मूर्ती होती तिथे. घेण्यासारखं तर खूप काही होतं, पण त्या देवाच्या मूर्त्या आहेत, खेळ नाही. त्याच्यामुळे आपण सगळंच घेऊ शकत नाही ना. बघा किती सुंदर मूर्त्या आहेत. मन प्रसन्न करणाऱ्या मूर्त्या आहेत त्या. खूप छान वाटलं. स्वामींची तर मूर्ती खूप सुंदर होती. दुकानामध्ये तुम्हाला हवं त्या प्रकारच्या मूर्त्या भेटून जातील. लाकडी वस्तूसुद्धा खूप होत्या. हवं ती वस्तू तुम्हाला तिथे भेटेल. दिवे होते छान छान. खरंच घेण्यासारखं तर खूप काही होतं. चला बाय.